चीनमध्ये कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा हाहाकार, रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी तर स्मशानभूमीत मृतदेहांचा खच, लहान मुलांनी वृद्धांमध्ये वेगानं पसरत असल्याचा दावा. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण बैठकीमध्ये मंत्री संजय सावकारे संतापले. महामार्गावरील छोट्या समस्या तात्काळ दूर करा, अन्यथा टोल नाके बंद करू, संजय सावकारेंचा इशारा. छत्तीसगड मधील पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा, प्रियंका गांधी यांची सरकारकडे मागणी. अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय फ्लॉवर शोचं आयोजन, नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शेअर केली फ्लॉवर शोची झलक. ज्यावर UID कोड नाही तर तो आंबा देवगड हापूस नाही. देवगड हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचा निर्णय. जळगावमध्ये वीज बिलावर उद्धव ठाकरेंचा फोटो, शहरामध्ये 4,000 बिल, मक्तेदाराला पाठवली नोटीस. पालिकेच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांची नाराजी, शहरातील प्रकल्पाचं काम संत गतीने सुरू असल्यानं केली नाराजी व्यक्त, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना. गरज सर्व वैद्य मरो अशी लाडक्या बहिणींची स्थिती, सरकार येताच लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष केलं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची केंद्रासह राज्य सरकारवर टीका. कृषी महोत्सवाची जय्यत तयारी, 5 ते 9 जानेवारीच्या दरम्यान स्वातंत्र्यवीर वी. दा. सावरकर मैदानामध्ये कृषी महोत्सव, शरद पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन. राजस्थानचे मंत्री किरेन रिजिजू यांनी अजमेर शरीफ दर्ग्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीनं चढवली चादर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 जानेवारीला मंत्री किरेन रिजिजू यांना केली होती चादर सुपूर्द. फलंदाज ऋषभ पंतनं सिडनी कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. ऑस्ट्रेलियात 29 चेंडूमध्ये अर्धशतक करत मोडला 130 वर्षांचा रेकॉर्ड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.